त्यानंतर मी साफसफाई संदर्भात एवढं म्हणेल की वरणगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनीलजी काळे, वरणगावची नगरपालिकेची निवडणूक झाली त्यापासून त्यांनी एक कामाचा झुंजाट लावलेला आहे। स्वच्छतेच्या बाबतीत त्यांचं अतिशय बारकाईने लक्ष आहे। मी त्यांना नगराध्यक्ष म्हणून आम्ही त्यांना विनंती केली, आमच्या विनंतीला मान देऊ त्यांनी लगेच इथं फायर ब्रिगेडची गाडी पाठवली आणि हे पुतळा असेल, समोर तुम्ही पुतळा पाहताय, ते समोरचा पुतळ्याच्या परिसरातलं सर्व परिसर सर्व स्वच्छता करून घेतलेला आहे। तसेच आमचे विनोद झोपे, आमच्या तृप्तताई महाजन यांनी सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 धापे, आमच्या वार्डाचे 3 धापे, ते त्यांना विनंती केली की अध्यक्ष साहेब या वार्डातले 3 धापे असे फुटले, ते तुटलेले आहे, नागरिकांना खूप अतिशय काम करत असताना अडचण निर्माण होते। तर त्यांनी लगेच धापे करून दिले। मी त्यांचा मनापासून आभारी आहे की अतिशय चांगला आणि कर्तव्यदक्ष काम करणारा, लोकांसाठी धावून जाणारा नगराध्यक्ष वरणगावला लाभलेला आहे। मी मनापासून त्यांचे आभार मानेन। आणि ज्या पद्धतीचे लोक ॲलिगेशन करताय, मी कोणावर प्रत्यारोप करणार नाही, पण तू वेळ द्यायला पाहिजे, प्रत्येकाला वेळ दिली पाहिजे। वरणगावच्या नगरपालिकेची निवडणूक फक्त 2 महिने झाले होऊन आणि आजची परिस्थिती जर वरणगावच्या नगरपालिकेची पाहिली तर वरणगावच्या नगरपालिकेमध्ये कुठल्याही हेडखाली 1 रुपये शिल्लक नाही आहे। आपण नगराध्यक्षाला जेव्हा म्हणू शकतो की वरणगावचे नगराध्यक्ष काम करत नाही, न्याय देत नाही आहे, जेव्हा वरणगावच्या आस्थापनेवर जर 2 कोटी असेल, 5 कोटी निधी जर शिल्लक असेल आणि प्रत्येक नागरिकांना निधी मिळत नसेल आणि त्याच्यासाठी संघर्ष करावा असेल नगरसेवक लोकांना, तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो किंवा तुम्ही दुधाभाव करताय, नगरसेवक लोकांना न्याय देत नाही आहे, ते काही योग्य नाही। कारण शेवटी आम्हालाही लोकांनी निवडून दिलेलं आहे, जसं त्यांना वरणगावच्या नागरिकांनी निवडून दिलेलं आहे लोकनियुक्त म्हणून, तसं वरणगावच्या नगरसेवक लोकांना सुद्धा लोकांनीच निवडून दिलेलं आहे। आणि हे आपण ज्यांना भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, इतर ते अपक्ष आहे, इतर सर्व पक्ष, आपल्याला लोकांनी वरणगावच्या विकासासाठी निवडून दिलेलं आहे। एक दुसऱ्याचं खिचातानी किंवा एक दुसऱ्याच्या ओढावाढी करता निवडून दिलेली आहे। वरणगावची निवडणूक झाली आणि तेवढ्यापुरता तो मतभेद ठेवायचे प्रत्येकाने। आता मतभेद संपून वरणगावच्या सर्व मिळून फक्त वरणगावचा विकास कसा होईल, वरणगाव आपलं चांगलं प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक नगरसेवकांनी माझ्या वार्डातलं कसं काम करता येईल, कारण नागरिकांनी तुम्हाला या वार्डाच्या विकासासाठी निवडून दिलं आहे, एक दुसऱ्याचे भांडण करता नाही आणि हेवे दावे करता नाही आहे। त्यामुळे मी नगरसेवक लोकांना सुद्धा विनंती करेन की आपण निधी आणा, जास्तीत जास्त वार्डासाठी निधी, नगरपालिकेला निधी आला पाहिजे। निधी आल्यानंतर जास्तीत जास्त वार्डासाठी कसं काम करता येईल याकडे लक्ष घाला। मी नगराध्यक्षांनाही सुद्धा विनंती करेन, त्यांची कुठे आम्ही नगराध्यक्षाच्या दालनामध्ये गेलो की नगराध्यक्षजी आम्हाला असं काम पाहिजे ना, या वार्डातलं थोडंसं काम आहे, ते आम्हाला तात्काळ त्याच्यामध्ये त्यांच्याकडून कधी आम्हाला नाकार मिळाला नाही किंवा नाही मिलिंद भाऊ हे काम होणार नाही किंवा विनोदजी हे काम होणार नाही की तृप्ताताई हे काम होणार नाही, त्यांनी कामाला होकारा दिलेला आहे। असाच नगराध्यक्ष पाहिजे होता आणि अतिशय चांगले नगराध्यक्ष वरणगावला लाभलेले आहे। आणि वरणगावच्या विकास करा, फक्त एवढंच मी सांगेल, हेवे दावे विसरून फक्त काम करा, एवढी सर्वांना विनंती करतो। आणि रमाबाई म्हटलं वरणगावावर एवढी बिकट परिस्थिती आली का की नगरसेवकांना भीक मागून गावाचा विकास करायचा आहे, ही गावाची बदनामी नाही का? किंवा आमदार स्थानिक प्रतिनिधी आपल्याला निधी उपलब्ध करून देत नाही, ही याची कमतरता आहे ना, ते तुमच्यावर लोटत आहे, असातला प्रकार आहे का? सर्वप्रथम मी आज माता रमाई यांची जयंती आहे, त्या जयंतीनिमित्त मी संपूर्ण वरणगावकरांच्या वतीनं माता रमाई यांना इथे विनम्र अभिवादन करतो। रमाईचा कार्यक्रम इथे मिलिंद भाऊंनी इथे आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व इथे उपस्थित आहे। आता काय विषय जे आहे ते जयंतीचा आहे आणि जयंतीच्या विषयामध्ये या संदर्भात काय बोलावं, आता प्रतिक्रिया जी आहे ते सन्माननीय नगरसेवकांनी इथे आपल्या समोर मांडलं आहे, त्याकरता माझी प्रतिक्रिया याच्यावर आता काय यांचे जे प्रतिक्रिया आहे या प्रतिक्रियेवरून मला सर्व समजणार आहे। शेवटी आपल्याला गाव पुढे न्यायचं आहे, गाव आपल्याला गतिमानतेनं पुढे न्यायचं आहे, कारभार जो आहे तो आपल्याला पारदर्शी करायचा आहे, म्हणजे क्वालिटीचे काम आपल्याला करायचे आहे आणि ते कामं करण्यासाठी आहे आम्ही कटिबद्ध आहे, काही चिंता करायची गरज नाही आहे। तर कोण काय म्हणते याच्याकडे मला काही त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे, आपल्याला गाव पुढे न्यायचं आहे, स्वच्छता चांगले टापटीप त्या पद्धतीनं करायची आहे। भोगावती नदीचं आत्ताच आम्ही तिथे जे आहे ते पूर्ण स्वच्छता करून तिथे आले, त्याच्या कामाला इथे सुरुवात केली आहे। मी नक्कीच वरणगावकरांना एवढं आश्वस्त करणार आहे की
वरणगावकर नक्कीच आम्हाला जे मतदान केलं आहे ते पश्चाताप त्यांना येण्याची वेळ त्या माध्यमातून येणार नाही आहे. एवढं भरभरून अशा प्रकारचं विकासाच्या कामं या वरणगाव शहरामध्ये आपण केल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाही आहे. एवढंच मी वरणगावकरांना इथं आश्वस्त करू